साथियों, जय भीम। आज सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडियावर सगळ्यात पहिले जे न्यूज बघितल्या त्या न्यूज मध्ये कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके हे भारतामध्ये येणार आहेत आणि दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांचं धरणे आंदोलन आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या संदर्भामध्ये त्यांचं आंदोलन आहे, अशा संदर्भाच्या अनेक पोस्ट त्या सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या। आणि अभिजित दिपकेचं आगमन झालं। आगमनासोबत अभिजित दिपकेचा जो सगळ्यात पहिले फोटो बघितला तो फोटो म्हणजे अभिजित दिपकेच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऑटोबायोग्राफी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा फोटो दाखवत अभिजित दिपकेनं भारतामध्ये आगमन केलं। आणि इतकंच नाही तर अभिजित दिपके ज्यावेळेस बोलण्यासाठी सुरुवात केली जंतर मंतर मैदानावर तेव्हा त्यांनी जय भीमच्या नाऱ्याने बोलण्याची सुरुवात केली। हे बघून भारतभरातील जे आंबेडकरवादी लोक आहेत त्यांना अत्यंत आनंद झाला। त्या आनंद होणाऱ्यांपैकी मी सुद्धा आहे। तर अभिजित दिपकेंनी जी जय भीमच्या नाऱ्याने सुरुवात केली त्यामधून ते हे सांगू इच्छितात की जेव्हा जेव्हा या देशामध्ये किंवा जगामध्ये कुठेही अन्याय होईल तेव्हा तेव्हा त्या अन्यायाच्या विरुद्ध जो नारा असेल तो नारा म्हणजे जय भीमचा नारा आहे। आणि अभिजित दिपकेंनी जेव्हा भाषण सुरू केलं आणि भाषणातला काही भाग मी बघितला त्या भाषणामध्ये अभिजित दिपकेंनी सांगितलं की मी जेव्हा भारताच्या बाहेर शिकायला गेलो तेव्हा माझी आई रडली। मी जेव्हा भारताच्या बाहेर शिकायला गेलो तेव्हा माझी आई रडली, परंतु मी जेव्हा परत भारतात येणार हे ऐकल्यावर माझी आई जास्त रडत होती। 3 ते 4दा अभिजित दिपकेंनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना उल्लेख केला की मी भारताच्या बाहेर जात असताना माझी आई कमी रडली, परंतु मी भारतात येत आहे हे ऐकून माझी आई जास्त रडत आहे। म्हणजे माझ्या आईला कशाची तरी भीती आहे। आणि या संदर्भाने त्यांनी जे भाषण केलं तर मी हे भाषण ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की जी अभिजित दिपकेची आई जर अभिजित दिपके भारताच्या बाहेर जात आहेत, रडत नाही आहे, कमी रडत आहे आणि भारतामध्ये परत येत आहे हे ऐकून अभिजित दिपकेच्या आईला भीती वाटत आहे की माझ्या लेकराला कशाचा तरी थ्रेट आहे माझ्या लेकराच्या जीवाला। तर हा जो थ्रेट आहे, ही जी धमकी आहे, जीव मारण्याची धमकी किंवा जीव जाण्याचा ही जी भीती आहे, ही भीतीचं कारण काय आहे? अभिजित दिपकेचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सध्याच्या परिस्थितीत पाहता ते आंदोलन सध्या जे नीटचे पेपर झाले किंवा बेरोजगारी वाढत आहे या बेरोजगारीशी रिलेटेड अभिजित दिपकेनं सोशल मीडियामध्ये पोस्ट केल्या आणि त्या पोस्टच्या आधारावर अभिजित दिपकेंना अभूतपूर्व असं समर्थन सोशल मीडियामध्ये मिळालं। परंतु अभिजित दिपकेचं जे आंदोलन आहे ते आंदोलन ज्या मुद्द्याच्या आधारावर सध्या मोठं होत आहे असं सोशल मीडियामध्ये दिसत आहे ते आंदोलनाचा जो मुख्य कारण आहे, अभिजित दिपकेच्या भाषणामधून जे गोष्ट मला कळली की अभिजित दिपकेच्या आईला भीती आहे। अभिजित दिपकेचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या आईला भीती आहे त्याच पद्धतीनं या देशातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आईला भीती आहे की माझा मुलगा जेव्हा केव्हा राजकारणाच्या किंवा राजकारण्यांच्या विरोधामध्ये बोलेल तेव्हा तेव्हा माझ्या लेकराच्या जीवाला धोका राहणार। तर मी अभिजित दिपकेंना आणि अभिजित दिपकेंसारख्या जे काही तरुण या चळवळीमध्ये काम करतात त्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, राजकारणाच्या विरोधामध्ये बोलता म्हणून ही जी भीती आहे ही भीती केवळ राजकारणामुळे नाही आहे किंवा तुम्ही लोक बेरोजगार आहात, तुमच्या लोकांकडे शक्ती कमी आहे हे केवळ त्याचं कारण नाही आहे। तर याचं मौलिक कारण काय आहे? अभिजित दिपकेच्या हातामध्ये जो फोटो आहे त्या फोटोमध्येच ते समजत आहे की या देशामध्ये जे कारण आहे ते कारण आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशातली लढाई जी आहे ती लढाई ब्राह्मणवाद विरुद्ध आंबेडकरवाद ही जी लढाई आहे हीच लढाई आहे। बाबासाहेब आंबेडकर वेगळ्या शब्दात सांगतात, बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या देशामध्ये जी लढाई आहे ती लढाई बौद्धांच्या आणि ब्राह्मणांच्या संघर्षाची लढाई आहे। तर मित्र हो, या देशामध्ये बेरोजगारीच्या विरोधामध्ये आंदोलन करणं किंवा नीटचा पेपर फुटला म्हणून आंदोलन करणं, तात्पुरत्या स्वरूपामध्ये क्राऊड गोळा करून लोकांना क्राऊडच्या आधारावर लोक एकत्रित सुद्धा येतात, परंतु या देशाचं व्यवस्था परिवर्तन करण्याकरता लोकांना एकत्रित केलं पाहिजे। या लोकांना जर एकत्रित करायचं असेल तर व्यवस्था परिवर्तन या देशामधलं झालं पाहिजे। व्यवस्था कोणती?
तर जी व्यवस्था गैरबराबरीची आहे, जी व्यवस्था गुलामीची व्यवस्था आहे, अशा गुलामीच्या गैरबराबरीच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लोकांना तयार करण्याकरिता सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म आपण सुद्धा वापरला पाहिजे. आणि अभिजित दिपकेंसारखे जे काय तरुण लोक आहेत, त्या तरुण लोकांना माझी अशी विनंती आहे की केवळ नीट सारख्या किंवा एका कुठल्याही मुद्द्याच्या आधारावर आंदोलन न करता त्या मुद्द्याच्या गाभाऱ्यात काय आहे, त्या मुद्द्याच्या मुळाशी काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर मित्र, त्याच्या मुळाशी या देशामधली जाती व्यवस्था, या देशामधली धार्मिक सत्ता, हे सर्वच्या सर्व त्या सगळ्या समस्यांच्या मुळाशी आहे. तर मुळावर घाव घातला पाहिजे. आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत. आंबेडकरवादी लोकांनी या देशामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जर कोणतं काम केलं पाहिजे तर या देशातल्या व्यवस्थेशी लढण्याचं काम केलं पाहिजे. या देशामध्ये केवळ राजकारण करण्याकरता आम्ही लोक काम न करता आम्ही या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि सर्व प्रकारची जी गुलामी आहे त्या सर्व प्रकारच्या गुलामीच्या विरोधामध्ये लढण्याकरता तरुणांना तयार केलं पाहिजे. अभिजित दिपकेच्या आंदोलनामधून जे काय मला कळलं ते इतकंच कळलं की या देशामधला तरुण हा क्राऊड जो आहे, हा क्राऊड एकत्रित करण्याकरता सोशल मीडियाचा उपयोग केला गेला पाहिजे. आणि हा सोशल मीडियाच्या उपयोगाच्या माध्यमातून या देशामधली जी धार्मिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि आर्थिक गुलामी आहे, ही गुलामी संपवण्याकरता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तरुणानं काम केलं पाहिजे. इतकंच बोलतो. धन्यवाद.